नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे के रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणामध्ये जे व्यवसाय संघटनांचे प्रकार आहेत त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये चर्चा केली की ज्यामध्ये पहिलं प्रकरण होतं किंवा पहिली संघटना होती एकल व्यापारी संस्था। या एकल व्यापारी संस्थेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे। एकल व्यापारी संस्थेचा अर्थ काय आहे, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी जी संघटना आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये भागीदारी संस्था म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत यावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। व्यवसाय संघटनाची होत जाणारी उत्क्रांती किंवा व्यवसाय संघटनांचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की एकल व्यापारी संस्थेपासून थेट संयुक्त भांडवली संस्था जी आहे ही संयुक्त भांडवली संस्थेपर्यंत येत असताना जे काही संघटना किंवा संघटन प्रकार बदलत गेलेले आहेत त्या बदलानुसार त्यामध्ये असणारे जे कंटेंट्स आहे किंवा आपण म्हणूया ती संकल्पना आहे त्यामध्ये बदल झालेला आहे। मग अशीच एक भागीदारी संस्था आहे की ज्या भागीदारी संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करता येऊ शकतो किंवा तो चांगल्या प्रकारे चालवला जाऊ शकतो असं आपण म्हणूयात। भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये जसं मागच्या तासाला आपण पाहिलं की एकल व्यापारी संस्था आहे। एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की एकल व्यापारी संस्थेमध्ये एक व्यक्ती आहे, तोच व्यवस्थापक आहे, तोच नियंत्रक आहे, तोच व्यवस्थापक आहे। व्यवसायाची नफा आणि तोट्याची जबाबदारी त्याचीच आहे। म्हणून एक व्यक्ती ज्या व्यवसाय संघटन प्रकारामध्ये असतो त्याला आपण एकल व्यापारी संस्था असं म्हटलं होतं। आता ज्यावेळी एकल व्यापारी संस्था काम करत होती अशा वेळेला व्यवसायाचा जर विस्तार करायचा असेल तर आपल्याला भांडवलाची गरज निर्माण होते। मग आता भांडवल म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जी रक्कम असते तिला आपण भांडवल म्हणतो। म्हणून जर भांडवल जास्त पाहिजे असेल तर निश्चितच आपल्याला भागीदारांची गरज भासणार आहे। म्हणजे एकल व्यापारी संस्थेमध्ये एकच भागीदार आहे, त्याच्या वतीने जेवढं भांडवल जमा होईल तेवढंच तो भांडवल जमा करू शकणार आहे। म्हणून व्यवसायाचा विस्तार हा मर्यादित स्वरूपाचा असणार आहे। परंतु एक किंवा एकपेक्षा जास्त जर व्यक्ती एकत्र येत असतील तर मात्र निश्चित भांडवल हे जास्त प्रमाणामध्ये येणार आहे आणि व्यवसाय देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विस्तारित स्वरूपाचा सुरू करता येणार आहे। म्हणून ज्यावेळी एकल व्यापारी संस्था कार्यरत होती त्यावेळी अशी एक संकल्पना समोर आली की एक व्यक्ती जर व्यवसाय सुरू करतोय तर एकपेक्षा जर जास्त व्यक्ती जर एकत्र येऊन व्यवसाय करायला लागली तर निश्चितच व्यवसाय हा मोठा आणि चांगल्या प्रकारे करता येणार आहे। या संकल्पनेवरच आधारित नवीन जी संघटना तयार झाली किंवा संघटन प्रकार जे तयार झालं त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणतो। मग भागीदारी संस्था म्हणजे काय आहे तर कमीत कमी दोन व्यक्ती एकत्र येऊन नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुरू करतात अशी व्यवसाय संघटन प्रकार म्हणजेच भागीदारी संस्था। म्हणून डॉक्टर जे सुमिन यांनी आपल्याला व्याख्या सांगितलेली आहे की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याची सामूहिक जबाबदारी भागीदारी संस्था स्थापन करून घेतात। आता ही जरी व्याख्या असली तरी आपल्याला सोप्या भाषेमध्ये असं सांगता येईल की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात अशा व्यवसाय प्रकारास आपण भागीदारी संस्था असं म्हणतो। ठीक आहे। मग आता अर्थामध्ये आपल्याला सांगितलं आहे की कमीत कमी किती व्यक्ती असल्या पाहिजेत तर दोन व्यक्ती असल्या पाहिजेत। मग जास्तीत जास्त किती असल्या पाहिजेत तर त्याला लिमिटेशन्स आहेत। कमीत कमी दोन व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय सुरू करतात त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणतो। मग आता ही जी 50 संख्या आहे ती बदललेली आहे। नवीन जे काही नियम आहेत त्या नियमानुसार ही 50 संख्या झाली, मागे ती 20 होती। परंतु आता नवीन बदललेल्या नियमानुसार कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय सुरू करतात त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणतो। आणि त्यातल्या त्यात ते जर बँकिंग व्यवसाय करणार असतील
तर त्याची सभासद संख्या ही 10 निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणून कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊन नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय संस्था स्थापन करतात. त्या व्यवसाय संस्थेत आपण भागीदारी संस्था असं म्हणणार आहोत. म्हणून या अर्थावरून आपल्याला काही वैशिष्ट्ये देखील सांगता येणार आहेत. तर बघूयात आपण कुठली कुठली वैशिष्ट्ये आहेत. तर बघा, क्रमांक 1 आहे करार म्हणजेच ॲग्रीमेंट. ज्यावेळी 2 व्यक्ती एकत्र येणार आहे, मग 2 व्यक्ती ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्यांचे मतं आणि विचार वेगवेगळे असणार आहेत. मग विचार ज्यावेळी बदलतात त्यावेळी वाद आणि विवाद निर्माण होत असतात. म्हणून वाद आणि विवाद निर्माण होऊ नये म्हणून ह्या 2 व्यक्तींमध्ये करार होणं गरजेचं असतं. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये देखील 2 व्यक्ती ह्या एकत्र येणार आहेत आणि व्यवसाय करणार आहे. व्यवसाय करत असताना यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ नयेत यासाठी करार होणं गरजेचं असतं. परंतु हा करार करणं गरजेचं का आहे, तर जे काही न्यायालयीन प्रकरणं आहेत या न्यायालयीन प्रकरणामध्ये करार हा महत्त्वाचा पुरावा असतो. या कारणासाठी करार करणं गरजेचं असतं. परंतु भागीदारी कायदा 1932 अंतर्गत करार करणं हे अनिवार्य केलेलं नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्थेमध्ये करार असणं गरजेचं आहे. म्हणजे सक्ती केलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून भागीदारी संस्था ज्यावेळी सुरू करणार आहोत अशा वेळी 2 व्यक्तींमध्ये लेखी स्वरूपाचा करार हा असलाच पाहिजे. हे पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल कायदेशीर नोंदणी. आता आपण व्यवसाय संघटनांचे प्रकार पाहत आहोत. जसं मागच्या तासाला आपण एकल व्यापारी संस्था या संदर्भामध्ये माहिती पाहिली. एकल व्यापारी ही संघटन प्रकार आहे. या संघटन प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारची नोंदणी ही केलेली नसते, कारण नोंदणी करण्यासाठी एकल व्यापारी संस्थेसाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. परंतु भागीदारी संस्थेच्या बाबतीत मात्र कंपनी कायदा किंवा भागीदारी कायदा 1932 हा अस्तित्वात आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सहकारी कायदा 1960 हा अस्तित्वात आहे. त्याचबरोबर कंपनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कंपनी कायदा 1956 हा देखील अस्तित्वात आहे. म्हणून कुठलीही कंपनी ज्यावेळी आपण स्थापन करणार आहोत त्यावेळी त्यामध्ये कायदा हा इन्क्लूड असतो. म्हणून या भागीदारी संस्थेमध्ये देखील कायदा इन्क्लूड आहे. म्हणून कायद्यानुसार त्या संस्थेची नोंदणी करणं गरजेचं आहे. म्हणून कायदेशीर नोंदणी ही कंपनी कायदा 1932 अंतर्गत करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भागीदारांची संख्या. आता भागीदारी संस्था म्हणजे काय आहे, तर कमीत कमी 2 व्यक्ती यामध्ये एकत्र येणार आहे. म्हणून जी सभासद संख्या आहे भागीदारांची ती कमीत कमी किती असणार आहे, 2 असणार आहे. आणि जास्तीत जास्त किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत म्हणजे जास्तीत जास्त किती असणार आहेत, तर जास्तीत जास्त 50 इतक्या व्यक्ती या भागीदारी संस्थेमध्ये काम करणार आहेत. आणि तो जर बँकिंग व्यवसाय असेल तर बँकिंग व्यवसायाच्या बाबतीमध्ये मात्र 10 संख्या एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणून भागीदारी किंवा भागीदारांची जी संख्या आहे या संदर्भामध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 एवढे भागीदार असतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्था ही कायद्याने निर्माण झालेली आहे. मग कायद्याने ज्यावेळी एखादी संस्था निर्माण होते त्यावेळी त्या कायद्याअंतर्गत विविध नियम त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात आणि त्या नियमांच्या आधारेच त्या संस्थेला कामकाज करावं लागतं. मग ज्यावेळी एखादी भागीदारी संस्था स्थापन होणार असेल त्या भागीदारी संस्थेची स्वतःची नियमावली असणार आहे, स्वतःचं घटनापत्रक असणार आहे आणि त्या घटनापत्रकामध्ये विविध नियम दिलेले असणार आहेत. मग आता भागीदारी संस्थेचं प्रामुख्याने कार्य काय असणार आहेत की जे घटनापत्रकामध्ये जे उद्देश तुम्ही लिहून दिलेले आहेत त्या उद्देशाप्रमाणेच भागीदारी संस्थेला काम करावं लागणार आहे. म्हणजे उद्देश आहेत ते कसे असतील तर कायदेशीर असतील. भागीदारी संस्थेचं जे काही घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकामध्ये विविध कलम दिलेली असणार आहेत. त्या कलमांच्या आधारावरतीच कंपनीला आपला व्यवसाय करता येईल किंवा संस्थेला आपला व्यवसाय करता येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कायदेशीर व्यवस्थापन हे लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल की व्यवस्थापन. आता व्यवस्थापन याचा साधा आणि सोपा असा अर्थ आहे की व्यवस्था ठेवणे. मग कशाची व्यवस्था,
तर भागीदारीमध्ये आपण व्यवसाय सुरू केलेला आहे. मग भागीदार हे व्यवसाय संस्थेचे मालक असतात, तसेच ते व्यवस्थापक देखील असतात. म्हणून भागीदारी संस्थेच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्याचं काम भागीदारांचं असणार आहे. म्हणून कंपनी कायदा 1932 अंतर्गत भागीदारी संस्था स्थापन झालेली आहे आणि त्या भागीदारी संस्थेच्या अंतर्गत येणारी सर्व कामं ही व्यवस्थापनामध्ये येणार आहे आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण भागीदारी संस्थेवरती नियंत्रण आणि व्यवस्थापन ठेवणार आहोत. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. व्यवस्थापन याचाच अर्थ मॅनेज करायचं आहे, व्यवस्था करायची आहे. मग ती वस्तू खरेदीची असतील, वस्तू विक्रीची असतील, व्यवस्थापनाच्या संदर्भात असतील किंवा नफा किंवा तोट्याच्या संदर्भामध्ये असतील, नवीन प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये असतील, माल आयात किंवा निर्यात करण्याच्या बाबतीत असेल, कुठल्याही प्रकारचं जे काम आहे त्याचं व्यवस्था ठेवण्याचं काम हे या भागीदारांचं असणार आहे. मग भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला व्यवस्थापन हा मुद्दा किंवा हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भागीदारी संस्थेचं जे पुढचं वैशिष्ट्य आहे भागीदारांमधील परस्पर संबंध. मग आता भागीदार आहेत, ज्यावेळी समान हेतू किंवा समान उद्दिष्ट असणारी लोक एकत्र येतात, अशा वेळी त्या भागीदारांमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध प्रस्थापित झालेला असतो. परंतु हे जे भागीदार आहेत हे कराराने एकत्र आलेले आहेत, म्हणून कायदेशीर संबंध त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असणार आहे. म्हणून भागीदारांमधला जो परस्पर संबंध आहे, रिलेशन बिटवीन टू पार्टनर्स, तो कसा आहे, तो करारानुसार आलेला आहे. ज्या प्रकारचा करार त्या दोघांमध्ये झालेला असेल किंवा ज्या भागीदारांमध्ये ज्या प्रकारचा करार त्यांनी करून ठेवलेला असेल त्या प्रकारचा संबंध त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्यानंतर भागीदारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल जबाबदारी. मग आता जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपण एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीत पाहिलं की एक व्यक्ती ज्यावेळेस व्यवसाय संघटन प्रकारामध्ये काम करतो अशा वेळी त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असणार आहे. परंतु आता या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्ती आहेत, जास्तीत जास्त 50 व्यक्ती आहेत. मग अशा वेळी यांची जबाबदारी कशी असणार आहे? मग भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये भागीदारांचे विविध प्रकार आपल्याला पाहावेस मिळणार आहेत. जे 12वीमध्ये आपल्याला एक नवीन युनिट त्याच्यामध्ये अकाउंटन्सीमध्ये आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फर्म म्हणून, आणि त्या पार्टनरशिप फर्ममध्ये या भागीदारांचे प्रकार दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये एक भागीदार असतो ज्याला आपण मायनर पार्टनर असा शब्द वापरतो. याचा अर्थ ज्याचं वयवर्ष 18 पेक्षा कमी आहे असा पार्टनर म्हणजे मायनर पार्टनर. मग फक्त तेवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं की मायनर पार्टनरची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे आणि उरलेल्या सर्व पार्टनरची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची आहे. मग आता मर्यादित स्वरूपाची आणि अमर्यादित स्वरूपाची म्हणजे काय आहे? जर व्यवसाय संस्थेला प्रॉफिट होत असेल तर हा मायनर पार्टनर जो आहे याला त्या प्रॉफिटमधून हिस्सा मिळतो. पण जर व्यवसाय संस्थेला तोटा झाला असेल तर मायनर पार्टनर हा तोट्यामध्ये सहभागी असत नाही. मग आता याही पुढे अमर्यादित जबाबदारीचं उदाहरण द्यायचं असेल तर एखाद्या वेळी भागीदारी संस्थेचं जर डिझोल्युशन केलं, याचा अर्थ विसर्जन केलं, व्यवसाय संस्था जर बंद करण्याची वेळ आली, अशा वेळी जे थर्ड पार्टी असतात की ज्यांच्याकडून आपण लायबिलिटीज घेतलेल्या आहेत, लायबिलिटीज याचा अर्थ कर्ज घेतलेलं आहे, असं कर्ज आपल्याला व्यवसाय संस्था बंद करतेवेळी द्यावं लागतं. मग उदाहरण म्हणून जर आपण घेतलं की आपल्यावरती 10,000 रुपये कर्ज आहे आणि आपली व्यवसाय संस्था आता बंद होत आहे, मग अशा वेळी जबाबदारी जर पूर्ण करायची असेल तर समोरच्या व्यक्तीचे 10,000 देणं आपल्याला गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय करतो तर भागीदारी संस्थेची सगळी असेट्स सोल्ड आउट करतो, म्हणजे विकून टाकतो. मग आता आपण गृहीत धरलं सगळी असेट्स विकली आणि 5,000 रुपये जमा झालेले आहेत. समोरच्या व्यक्तीला आपल्याला किती द्यायचे आहेत? 10,000 द्यायचे आहेत. जमा किती झाले? 5,000. मग आता उरलेले 5,000 द्यायचे कोणी? तर या ठिकाणी जे मायनर पार्टनर सोडून उरलेले जे पार्टनर आहेत यांची खाजगी मालमत्ता देखील विक्रीस काढली जाते आणि जी थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे ती पेड केली जाते. म्हणून जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगितलं? जबाबदारी कशी आहे? अमर्यादित स्वरूपाची आहे, म्हणजे त्याला मर्यादा नाही, शेवटपर्यंत तुम्हाला ती जबाबदारी पूर्ण करावी लागणार आहे. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची आहे एक्सेप्ट मायनर पार्टनर. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे संयुक्त मालकी. एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की एकच व्यक्ती काम करतो आहे, मग तोच त्या व्यवसाय संस्थेचा मालक आहे, तोच व्यवस्थापक आहे, तोच नियंत्रक आहे.
पण या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्ती आहेत आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती आहेत. अशा वेळी मालकीचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, ती मालकी कशी असणार आहे? संयुक्त असणार आहे. जेवढे पार्टनर असेल तेवढे मालक असणार आहेत. हे एका व्यक्तीची मालकी असणार नाही. म्हणून जेवढे पार्टनर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असतील तेवढ्या लोकांची मालकी किंवा भागीदारांची मालकी त्याच्यावरती असणार आहे. म्हणून ही संयुक्त मालकी आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. हेही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे नफा तोटा विभागणी. जसं आपण आता बोललो की व्यवसाय संस्थेला जर नफा होत असेल तर मायनर पार्टनर त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि जर तोटा होणार असेल तर मायनर पार्टनर त्याच्यामध्ये इन्क्लूड नसणार आहे. म्हणून नफा आणि तोटा हा त्या पार्टनरवरती डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जो भागीदारीचा करार केलेला आहे त्या करारामध्ये या नफा आणि तोट्याचा स्पष्ट उल्लेख असणार आहे की कुठल्या पार्टनरला किती नफा मिळेल, कुठल्या पार्टनरला किती तोटा सहन करावा लागणार आहे. ह्या सगळ्यांचा उल्लेख हा ॲग्रीमेंटमध्ये असणार आहे. मग हे ॲग्रीमेंट कशावरती आधारित असतं? तर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये व्यवसाय संस्थेसाठी भांडवल आणलेलं आहे त्या भांडवलावरती रेशो ठरलेला असतो आणि त्या रेशोनुसारच तुम्हाला नफा आणि तोटा हा विभागून दिला जातो. ठीक आहे. म्हणून हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नफा आणि तोटा विभागणी ही रेशोवरती अवलंबून असते किंवा भांडवल ज्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय संस्थेमध्ये आणलेलं आहे किंवा करारामध्ये तुम्ही काय उल्लेख करून ठेवलेला आहे त्यानुसारच तुम्हाला नफा आणि तोटा मिळणार आहे. हे एक वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचं आहे विसर्जन, ज्याला आपण डिझोल्यूशन असं म्हणतो. की भागीदारी संस्था आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे, ज्यावेळी वारंवार एखाद्या संस्थेला तोटा सहन करावा लागतो अशा वेळी त्या संस्थेचं आपल्याला डिझोल्यूशन करावं लागतं किंवा विसर्जन करावं लागतं. जसं आपण मायनर पार्टनरच्या बाबतीमध्ये बोललो की डिझोल्यूशन झाल्यानंतर आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज द्यावी लागते. मग ही थर्ड पार्टी लायबिलिटीज देत असताना विसर्जन ज्यावेळी कंपनीचं होणार आहे, संस्थेचं होणार आहे, अशा वेळी ही जी खाजगी आपली जी प्रॉपर्टी आहे भागीदारांची ती देखील सोल्ड आउट केली जाते आणि थर्ड पार्टी लायबिलिटी द्यावी लागते. त्यानंतर त्या कंपनीचं विसर्जन होतं. मग आता करारामध्ये काय सांगितलेलं आहे की कमीत कमी 50 व्यक्ती एकत्र आहे. मग तुम्हाला जर व्यवसाय संस्थेचं विसर्जन करायचं असेल तर त्या 50 पैकी एका व्यक्तीने जरी पार्टनरशिप फर्म सोडून दिली असेल तरी देखील तुम्हाला पार्टनरशिप फर्म पुढे कंटिन्यूस करता येत नाही. तुम्हाला ती पार्टनरशिप फर्म त्याच ठिकाणी बंद करावी लागते आणि उरलेले पार्टनर पुन्हा त्या पार्टनरशिप फर्मचं रिकन्स्टिट्यूशन करतात किंवा पुनर्बांधणी करतात आणि नव्याने ती फर्म सुरू होते. म्हणून विसर्जनाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की जेवढे पार्टनर आहेत त्या पार्टनरच्या इच्छेनुसारच ती फर्म चालते. एखादा पार्टनर जर मध्ये सोडून जात असेल तर त्या ठिकाणी ती फर्म तुम्हाला बंद करावी लागणार आहे, डिझोल्यूशन करावं लागणार आहे किंवा विसर्जन करावं लागणार आहे. हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाने ज्यावेळी एकत्र येतात आणि जो संघटन प्रकार तयार होतो त्याला आपण भागीदारी संस्था म्हणतो. भागीदारी कायदा 1932 अंतर्गत भागीदारी संस्था स्थापन होत असते आणि ही जी काही 10 वैशिष्ट्य आहेत ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. ही सर्व माहिती जी आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती घरी तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि त्याच्या नोट्स तयार करून आपल्या वहीमध्ये त्या नोट्स लिहा, जेणेकरून परीक्षेच्या वेळेला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. लेक्चरच्या बाबतीमध्ये काय अडचण वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी त्याचं उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद. भागीदारी संस्थेचं जे काही घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकामध्ये विविध कलम दिलेली असणार आहेत. त्या कलमांच्या आधारावरतीच कंपनीला आपला व्यवसाय करता येईल किंवा संस्थेला आपला व्यवसाय करता येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कायदेशीर व्यवस्थापन हे लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल की व्यवस्थापन. आता व्यवस्थापन याचा साधा आणि सोपा असा अर्थ आहे की व्यवस्था ठेवणे. मग कशाची व्यवस्था? तर भागीदारीमध्ये आपण व्यवसाय सुरू केलेला आहे. मग भागीदार हे व्यवसाय संस्थेचे मालक असतात, तसेच ते व्यवस्थापक देखील असतात. म्हणून भागीदारी संस्थेच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्याचं काम भागीदारांचं असणार आहे. म्हणून कंपनी कायदा 1932 अंतर्गत भागीदारी संस्था स्थापन झालेली आहे आणि त्या भागीदारी संस्थेच्या अंतर्गत येणारी सर्व कामं
ही व्यवस्थापनामध्ये येणार आहे आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण भागीदारी संस्थेवरती नियंत्रण आणि व्यवस्थापन ठेवणार आहोत. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. व्यवस्थापन याचाच अर्थ मॅनेजमेंट, मॅनेज करायचं आहे, व्यवस्था करायची आहे. मग ती वस्तू खरेदीची असतील, वस्तू विक्रीची असतील, व्यवस्थापनाच्या संदर्भात असतील किंवा नफा किंवा तोट्याच्या संदर्भामध्ये असतील, नवीन प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये असतील, माल आयात किंवा निर्यात करण्याच्या बाबतीत असेल, कुठल्याही प्रकारचं जे काम आहे त्याचं व्यवस्था ठेवण्याचं काम हे या भागीदारांचं असणार आहे. मग भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला व्यवस्थापन हा मुद्दा किंवा हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भागीदारी संस्थेचं जे पुढचं वैशिष्ट्य आहे भागीदारांमधील परस्पर संबंध. मग आता भागीदार आहेत, ज्यावेळी समान हेतू किंवा समान उद्दिष्ट असणारी लोक एकत्र येतात अशा वेळी त्या भागीदारांमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध प्रस्थापित झालेला असतो. परंतु हे जे भागीदार आहेत हे कराराने एकत्र आलेले आहेत म्हणून कायदेशीर संबंध त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असणार आहे. म्हणून भागीदारांमधला जो परस्पर संबंध आहे, रिलेशन बिटवीन टू पार्टनर्स, तो कसा आहे, तो करारानुसार आलेला आहे. ज्या प्रकारचा करार त्या दोघांमध्ये झालेला असेल किंवा ज्या भागीदारांमध्ये ज्या प्रकारचा करार त्यांनी करून ठेवलेला असेल त्या प्रकारचा संबंध त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्यानंतर भागीदारी संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल जबाबदारी. मग आता जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपण एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीत पाहिलं की एक व्यक्ती ज्यावेळेस व्यवसाय संघटन प्रकारामध्ये काम करतो अशा वेळी त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असणार आहे. परंतु आता या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्ती आहेत, जास्तीत जास्त 50 व्यक्ती आहेत. मग अशा वेळी यांची जबाबदारी कशी असणार आहे. मग भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये भागीदारांचे विविध प्रकार आपल्याला पाहावेस मिळणार आहेत. जे 12वीमध्ये आपल्याला एक नवीन युनिट त्याच्यामध्ये अकाउंटन्सीमध्ये आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फर्म म्हणून. आणि त्या पार्टनरशिप फर्ममध्ये या भागीदारांचे प्रकार दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये एक भागीदार असतो ज्याला आपण मायनर पार्टनर असा शब्द वापरतो. याचा अर्थ ज्याचं वयवर्ष 18पेक्षा कमी आहे असा पार्टनर म्हणजे मायनर पार्टनर. मग फक्त तेवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं की मायनर पार्टनरची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे आणि उरलेल्या सर्व पार्टनरची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची आहे. मग आता मर्यादित स्वरूपाची आणि अमर्यादित स्वरूपाची म्हणजे काय आहे. जर व्यवसाय संस्थेला प्रॉफिट होत असेल तर हा मायनर पार्टनर जो आहे याला त्या प्रॉफिटमधून हिस्सा मिळतो. पण जर व्यवसाय संस्थेला तोटा झाला असेल तर मायनर पार्टनर हा तोट्यामध्ये सहभागी असत नाही. मग आता याही पुढे अमर्यादित जबाबदारीचं उदाहरण द्यायचं असेल तर एखाद्या वेळी भागीदारी संस्थेचं जर डिझोल्युशन केलं, याचा अर्थ विसर्जन केलं, व्यवसाय संस्था जर बंद करण्याची वेळ आली अशा वेळी जे थर्ड पार्टी असतात की ज्यांच्याकडून आपण लायबिलिटीज घेतलेल्या आहेत, लायबिलिटीज याचा अर्थ कर्ज घेतलेलं आहे, असं कर्ज आपल्याला व्यवसाय संस्था बंद करतेवेळी द्यावं लागतं. मग उदाहरण म्हणून जर आपण घेतलं की आपल्यावरती 10,000 रुपये कर्ज आहे आणि आपली व्यवसाय संस्था आता बंद होत आहे. मग अशा वेळी जबाबदारीची जर आपल्याला जबाबदारी जर पूर्ण करायची असेल तर समोरच्या व्यक्तीचे 10,000 देणं आपल्याला गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय करतो तर भागीदारी संस्थेची सगळी असेट्स सोल्ड आउट करतो म्हणजे विकून टाकतो. मग आता आपण गृहीत धरलं सगळी असेट्स विकली आणि 5,000 रुपये जमा झालेले आहेत. समोरच्या व्यक्तीला आपल्याला किती द्यायचे आहेत, 10,000 द्यायचे आहेत. जमा किती झाले, 5,000. मग आता उरलेले 5,000 द्यायचे कोणी, तर या ठिकाणी जे मायनर पार्टनर सोडून उरलेले जे पार्टनर आहेत यांची खाजगी मालमत्ता देखील विक्रीस काढली जाते आणि जी थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे ती पेड केली जाते. म्हणून जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगितलं, जबाबदारी कशी आहे, अमर्यादित स्वरूपाची आहे. म्हणजे त्याला मर्यादा नाही, शेवटपर्यंत तुम्हाला ती जबाबदारी पूर्ण करावी लागणार आहे. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची आहे एक्सेप्ट मायनर पार्टनर. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे संयुक्त मालकी. एकल व्यापारी संस्थेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की एकच व्यक्ती काम करतो आहे, मग तोच त्या व्यवसाय संस्थेचा मालक आहे, तोच व्यवस्थापक आहे, तोच नियंत्रक आहे. पण या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्ती आहेत आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती आहेत. अशा वेळी मालकीचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो ती मालकी कशी असणार आहे, संयुक्त असणार आहे. जेवढे पार्टनर असेल तेवढे मालक असणार आहेत. हे एका व्यक्तीची मालकी असणार
नाही. म्हणून जेवढे पार्टनर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असतील तेवढ्या लोकांची मालकी किंवा भागीदारांची मालकी त्याच्यावरती असणार आहे. म्हणून ही संयुक्त मालकी आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. हेही वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे नफा तोटा विभागणी. जसं आपण आत्ता बोललो की व्यवसाय संस्थेला जर नफा होत असेल तर मायनर पार्टनर त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, आणि जर तोटा होणार असेल तर मायनर पार्टनर त्याच्यामध्ये इन्क्लूड नसणार आहे. म्हणून नफा आणि तोटा हा त्या पार्टनरवरती डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जो भागीदारीचा करार केलेला आहे त्या करारामध्ये या नफा आणि तोट्याचा स्पष्ट उल्लेख असणार आहे की कुठल्या पार्टनरला किती नफा मिळेल, कुठल्या पार्टनरला किती तोटा सहन करावा लागणार आहे, ह्या सगळ्यांचा उल्लेख हा ॲग्रीमेंटमध्ये असणार आहे. मग हे ॲग्रीमेंट कशावरती आधारित असतं, तर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये व्यवसाय संस्थेसाठी भांडवल आणलेलं आहे त्या भांडवलावरती रेशो ठरलेला असतो आणि त्या रेशोनुसारच तुम्हाला नफा आणि तोटा हा विभागून दिला जातो. ठीक आहे. म्हणून हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नफा आणि तोटा विभागणी ही रेशोवरती अवलंबून असते, किंवा भांडवल ज्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय संस्थेमध्ये आणलेलं आहे किंवा करारामध्ये तुम्ही काय उल्लेख करून ठेवलेला आहे त्यानुसारच तुम्हाला नफा आणि तोटा मिळणार आहे. हे एक वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचं आहे विसर्जन, ज्याला आपण डिझोल्यूशन असं म्हणतो, की भागीदारी संस्था आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे, ज्यावेळी वारंवार एखाद्या संस्थेत तोटा सहन करावा लागतो अशावेळी त्या संस्थेचं आपल्याला डिझोल्यूशन करावं लागतं किंवा विसर्जन करावं लागतं. मग जसं आपण मायनर पार्टनरच्या बाबतीमध्ये बोललो की डिझोल्यूशन झाल्यानंतर आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज द्यावी लागते. मग ही थर्ड पार्टी लायबिलिटीज देत असताना विसर्जन ज्यावेळी कंपनीचं होणार आहे, संस्थेचं होणार आहे, अशावेळी ही जी खाजगी आपली जी प्रॉपर्टी आहे भागीदारांची ती देखील सोल्ड आउट केली जाते आणि थर्ड पार्टी लायबिलिटी द्यावी लागते. त्यानंतर त्या कंपनीचं विसर्जन होतं. मग आता करारामध्ये काय सांगितलेलं आहे की कमीत कमी 50 व्यक्ती एकत्र आहे. मग तुम्हाला जर व्यवसाय संस्थेचं विसर्जन करायचं असेल तर त्या 50 पैकी एका व्यक्तीने जरी पार्टनरशिप फर्म सोडून दिली असेल तरी देखील तुम्हाला पार्टनरशिप फर्म पुढे कंटिन्यूस करता येत नाही. तुम्हाला ती पार्टनरशिप फर्म त्याच ठिकाणी बंद करावी लागते आणि उरलेले पार्टनर पुन्हा त्या पार्टनरशिप फर्मचं रिकन्स्टिट्यूशन करतात किंवा पुनर्बांधणी करतात आणि नव्याने ती फर्म सुरू होते. म्हणून विसर्जनाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की जेवढे पार्टनर आहेत त्या पार्टनरच्या इच्छेनुसारच ती फर्म चालते. एखादा पार्टनर जर मध्ये सोडून जात असेल तर त्या ठिकाणी ती फर्म तुम्हाला बंद करावी लागणार आहे, डिझोल्यूशन करावं लागणार आहे किंवा विसर्जन करावं लागणार आहे. हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती नफा कमावण्याच्या उद्देशाने ज्यावेळी एकत्र येतात आणि जो संघटन प्रकार तयार होतो त्याला आपण भागीदारी संस्था म्हणतो. भागीदारी कायदा 1932 अंतर्गत भागीदारी संस्था स्थापन होत असते आणि ही जी काही 10 वैशिष्ट्य आहेत ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. ही सर्व माहिती जी आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती घरी तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा आणि त्याच्या नोट्स तयार करून आपल्या वहीमध्ये त्या नोट्स लिहा, जेणेकरून परीक्षेच्या वेळेला आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. लेक्चरच्या बाबतीमध्ये काय अडचण वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी त्याचं उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.